नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. तर आज माझी नाही का मैत्रिणीनं आज एक माझी मैत्रीण आली होती ब्लाऊज टाकायला आणि त्या इतक्या घाईघाईत आल्या होत्या आणि मी म्हणले इतक्या घामाघरच कुठून आल्या म्हणल्या मी लग्नावरून आले आणि माझं ब्लाऊज शिवून दे म्हणजे काय हरकत नाही शिवून देते. तर मी म्हणलं लग्न कोणाचं होतं त्या म्हणल्या गरीबाच्या लेकराचं होतं लग्न आणि त्या लग्नाची एवढी गरिबी आई वडील त्या मुलीची एवढी गरिबीची आहे ना त्यानं भांडे कोणते दिले असताना माहिती आहे का तुम्हाला? ते लेबर कार्डवर भांडे भेटतात ना, लेबर कार्डवरचे भांडे मुलीला कन्यादानमध्ये दिले. त्या मला सांगू लागल्या लग्नाची परिस्थिती माझ्या डोळ्यात असं पाणी आलं. गरीबाची किती परिस्थिती किती कठीण असते गरीबाच्या मुलीचे लग्न करायचे म्हणल्यावर. खूप खूप कठीण आहे गरीबाच्या मुलीचे. गरीबाच्या घरी मुलीने जन्मालाच येऊ नये काय पाप आहे का काय माहिती कोणाला ठाव. खरंच इंदुरीकर महाराजाच्या पोटाला 2-4 मुली यायला पाहिजे होत्या. इंदुरीकर महाराजाच्या मुलीच्या मेकअपचा खर्च तेवढा नाही का त्या मुलीच्या लग्नाचा खर्च नाही झाला म्हणून ती बाई सांगू लागली. किती नशीब त्या पोरीने घेतलंय. आणि इंदुरीकर महाराज म्हणतात की साधे लग्न जरी केले तरी लेकरं होतातच. प्रत्येकाची इच्छा असते काही ना काहीतरी करावं आपल्या मुलीसाठी पण काही इलाज नाही. गरिबीनं एवढं मारले आणि तिथून पुन्हा महागाई आपल्याला अशी महागाईने का असं काट लागलाय. गोरगरिबाने कसे लग्न करावं कसे लेकरं जगवा शिकवा कसं किती आभिंड आहे. गॅसचे भाव आज गगनात टेकले तर तेल कुठे गेले. महागाई अशी वाढली. आज लग्न करायचं म्हणलं ना कठीण झाले खूप कठीण झाले. माझी मैत्रीण मला सांगत होती म्हणली ताई काय लग्न झाले म्हणली लई साधं एकदम साधं. अहो भांडे त्या मुलीच्या बापाला द्यायला भांडे नव्हते तर त्यानं लेबर कार्डवरचे भांडे द्यावं का लेबर कार्डवरचे. आज इंदोरीकर महाराजाच्या पोरीच्या लग्नामध्ये फटाक्याचा खर्च किती लाखो रुपयानं झाला असेल लाखो रुपयानं. पण कोणी म्हणते का कोणी बोलू शकत नाही कारण ते कोण महाराज आहेत. महाराज इंदोरीकर महाराज कशाला म्हणतात इंदोरीकर महाराज. मोठे मोठे नेते मंडळी हे सगळे आले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे लग्नाला. गरीबाच्या लग्नाला कोण येते कोणी नाही. एका महिन्यामध्ये लग्न केलं एका महिन्यामध्ये. आणि मजुरी करून खाणारे माणसं बाई 4 घरच्या फरशा पुशीती आणि नवऱ्याला 500 रुपये का 300 रुपये रोज आहे त्या नवऱ्याला कामाला आणि त्याच्यात 4 लेकरं जगवायचे. किरायाचं घर कसं गरिबानं कसं जीवन जगायचं किती कठीण झालं हे. पण आज गरीबाला वाली कोणीच नाही. ह्या जगात गरीबाला वाली कोणीही नाही. गरीबाला वाली फक्त आता परमेश्वरच आहे बाकी कोणी नाही. आणि बोलणारे कसे बोलतात साधे लग्न करा लिंबा खाचा चष्मान हेन तेन शोभत नाही हे बोलायला. बोलू ना हे मोठ्या मोठ्या संत आहे ना संत म्हणतात ना स्वतःला आम्ही महान संत येतं तर गरीबाची टिंगल करू नये अशी मोठ्याल्या संतांनी. तुम्हाला परिस्थिती माहिती आहे का या तुम्ही इकडं पहा काय परिस्थिती काय नाही गरीबाची. आज तुम्ही येऊन पाहायला पाहिजे तर मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे त्या लग्नामध्ये. गरीबाच्या लग्नाला कोणी येते का नाही येत. गरीबचं माणूस येत नाही गरीबाच्या लग्नाला कोणी येत नाही. ते का मोठ्याचं लग्न आहे का सत्कार व्हायला. जुजबी 50 रुपयाचा हार नवऱ्याला घालायला भेटत नाही. तर एवढाले फटाके एवढाले मेकअप फट्टीमध्ये चमकी. इंदोरीकर महाराज म्हणतात ना नवरीनं फट्टीत चमकी भरली डोळ्याच्या फट्टीत. अहो इंदोरीकर महाराज तुमच्या पोरीच्या लग्नामध्ये मेकअप करायला मोठे मोठे पार्लरवाले माणसं होते. लाखो रुपये मेकअपवर खर्च केला असन. तेच इंदोरीकर महाराजांना लाख रुपये जर एखाद्या पोरीच्या नावाने टाकले गोरगरिबाच्या तर किती चांगलं होईल. आम्ही म्हणतो की खरंच इंदोरीकर महाराज संत येतं आणि खूप खरंच चांगलं समाजासाठी काहीतरी करतात. मग इंदोरीकर महाराज निश्चित टिंगल करा येतं गोरगरिबाची. छळ मांडल्यासारखा झाला इंदोरीकर महाराजांना. निवळ गोरगरिबाची टिंगल करू नये. आज कितीतरी पोरं रिकामी येतं. आज हाताला काम नाही बेरोजगारी वाढली. डिग्री आहे तर पोरायजवळ डिग्री असून काय उपयोग झालं पोरायजवळ. आणि इंदोरीकर महाराज म्हणतात वळू व्हायचं. पोरं म्हणजे वळू झाले का गोरगरिबाचे लेकरं. आज डिग्र्या घेतल्या तर मायबापानं शेत घाण टाकून पैसा उचललाय शिक्षणासाठी. बायानं गळ्यातले मंगळसूत्र मोडे तर मंगळसूत्र मोडून लेकराचे शिक्षण केलं तर डिग्र्या घेतल्या तर मात्र लेकराला कामच नाही तर नोकरी तर नाहीच नाही. हाताला काम नाही कोणतं आणि त्याला कोणी पोरी देईन तर. आज प्रत्येक महाराजानं 5-5 पोराचे लग्न करून दाखवा. पहिल्या पोरी आणून द्या. 5-5 पोराचे लग्न करा. प्रत्येकच महाराज आहे ना पिस्तोले महाराजन कोणते महाराज यालेत का त्या महाराजानं फक्त ह्या पोराचे लग्न करा आणि ह्या पोराच्या हाताला कामं द्या. वळू राहत नाही तर इंदोरीकर महाराज म्हणतात वळू व्हायचं ना वराती पुढी नाचायला रिकामी नाही तर ते पोरं त्या पोराच्या हाताने कामं द्या तुम्ही. गोरगरिबाचे लेकरं असे वळू म्हणू नका तुम्ही. गोरगरिबाच्या लेकराला वळू नाही तर ते काम करतात.
पण त्याच्या हाताला कामं नाही तर अहो पोरं नैतरने पोरं आज 20-25 वर्षाची पोरं आज चुंग्याचे चुंगे धरून बसायचं, हाताला काम नाही, डोक्याला त्याच्या ताण यालाय, डिप्रेशनमध्ये चालले तर पोरं, डिप्रेशनमध्ये चालले तर पोरं. आज त्याला काय सुधरण झाले, घरचे माणसं कचकच करतात, कामधंदा नाही, घरची परिस्थिती नाजूक, आणि आज त्याची घरची माणसाने पैसा लावून कोण झालेले असतात, आणि त्या पोराला कोणी पोरी देणं तर. आणि तुम्ही म्हणतात की हे पोरं देवापुढी वळू सोडले तर वळू नाही तर ते त्याच्या हाताला कामं द्या. आजचे ते सैनिक आहेत ते, तुम्हाला कळून झालंय सगळ्याला. त्या पोराला हाताला कामं द्या. ते पोरं आज नंबर 1चे शिल्पकार आहेत ते पोरं. त्याला प्रत्येकाला काहीतरी व्यवसाय उभे करून द्या. माझी सरकारपर्यंत ही मागणी पळवा तुम्ही. खरंच माझी ही हात जोडून कळकळीची विनंती, सरकारपर्यंत पळवा ही माझी मागणी. लांब माझा हिडून येऊन पोहोचवा. आणि खरंच तुम्ही खेड्यात येऊन पहा, काय पोरं भयानक बिन लग्नाची तर डिग्री आहे तो लेकराजवळ, टॅलेंट खूप आहे त्या लेकराजवळ, पोराजवळ खूप टॅलेंट भरलेलं आहे, पण त्याच्या हाताला काम नाही. बेरोजगार लेकरं इथं, बेरोजगार असल्यामुळे त्याला कोणी पोरी देणं तर, घरचे माणसं बरं पाहिजे तर. तुम्ही काय रुपये कमी नत म्हणायच ना, आम्ही एवढा खर्च केला तुमच्यावर, तुम्ही 1 रुपया तुमची कमाई नाही, घरच्यात तुम्ही भाकरी खाली तर मायबापाने का त्या पोराच्या लेकरापुढे आडवं पडायचं का? कशी तरी पोरगी उजवली तर त्याच्या उजवायला पैसा नसते. आणि असे मोठे मोठे तुम्ही संत म्हणून घेणारे माणसं असे नावं ठेवतात गोरगरिबाच्या लेकरायला. वळू काय म्हणतात, भिकार चोट काय म्हणतात, नंगाड काय म्हणतात, पोरीला म्हणतात पळून काय जाती. लोकांच्या सुनायला लेकी बाळीला असं बोलू नका महाराज लोकांना, कोणत्याच महाराजांना बोलू नये असं. तुम्ही समाज कार्य करायचं ना तर काहीतरी समाजाच्या हिताचं बोला. समाजाला असं नाही का त्याच्या जखमावर घाव घालू नका तुम्ही. एक तर त्याला गरिबीनं मारलंय का, वरून महागाईनं मारलंय, आणि पुन्हा अजून आता तुमच्यासारख्या संत म्हणताय ना, तुमच्या शब्दानं मारायला तुम्ही. गोरगरिबाने कसं जगायचं, सगळीकडून मारा झाला, त्याला कोण वाली आहे? कोणीच नाही त्या गोरगरिबाला वाली. तुम्ही पोरं खरं टुकार आहेत का, हे ओळू आहेत का पोरं? तुम्ही पोराला कामं द्या, काहीतरी व्यवसाय उभे करा. द्या ना सगळ्या महाराजांना 5-5 लाख रुपये पोरायला धंदे उभे करायला. का देत नाही तुम्ही 5-5 लाख रुपये? करा पोरायला उभे धंदे देऊन उभं करा पायावर स्वतःच्या. कसे पोरं रॉयल आहेत ते पोरं, हिऱ्यासारखे पोरं आहेत हो. खेड्यानं पा किती एका चढ एक पोरं उभे रिकामे पडले तर, त्याच्या हाताला कामं नाही तर लेकरायच्या. डिप्रेशनमध्ये चालले तर मुख्यमंत्री साहेब विनंती तुम्हाला, लेकराच्या हाताला कामं द्या काहीतरी. डिप्रेशनमध्ये चालले तर इंदोरीकर महाराज असे फुकटच्या गप्पा लय मारतात लोकांच्या जीवा. इंदोरीकर महाराजाला अफाट पैसा झालाय. इंदोरीकर महाराज हे तुमचे बोलणं जरा नाही का सांभाळून बोला तुम्ही. इंदोरीकर महाराज तुमचं खूप बोलणं झालंय. तुमच्या कीर्तनावर लोक बहिष्कार टाकताना तुम्हाला वाटलं मला टाकला बहिष्कार मग का त्याच्यावर लागून चालेल का, मी करोडानं करून बसलो, मात्र लोकांच्या मनावर घाव घालायले तुम्ही. हे चुकीचं आहे तुमचं बोलणं, खूप चुकीचं आहे. आज तुम्ही इंदोरीकर महाराजांना तुम्ही पाहत असता गोरगरिबाच्या पुरीचे लग्न कसे व्हाले तर. लेबर कार्डावरची भांडे लेकीला कन्यादान म्हणून द्यावं लागायचं. लेबर कार्ड तुमच्या मुलीच्या मेकअपचा खर्च होता का? फट्टी चमकी आणि पप्पन झटकान मटकान म्हणतात ना इंदोरीकर महाराज, तसं होतं का? पाहणं या लेकीच्या काहीतरी. अहो त्या लेकराला कसं वाटलं लावलं मायबापाने, त्याच्या जीवाला माहीत. कसं लहानाचं मोठं केलं, गोरगरिबानं मजुरी करून त्याला कसं जगविलं, कसं लहानाचं मोठं केलं, आणि कसं तिचं त्या मुलीचं लग्न करून दिलं. तुम्हाला काय त्याची जाणीव आहे? तुम्हाला गरिबीची जाणीवच नाही तर तुम्ही बोलणार काय? तुम्ही फक्त टिंगल करणार, खिल्ली उडविणार गरिबाची नाही का. आम्ही गरीब माणसं आहे तर आमची अशी ठिल्ली ओढू नका. हे चुकीचं आहे तुमचं इंदोरीकर महाराज. निव्वळ टिंगल करायची तुम्ही गोरगरिबाची. अहो आम्ही तर गरीबच आहेत, पण गरीबाला असं खेटराचा मार देऊ नका तुम्ही. तुमच्या चांगलं कार्य करणं होत असलं चांगलं कार्य करा. कमीत कमी गोरगरिबाच्या लेकराला नाव ठेवू नका. सरळ तुम्ही लोकांच्या पोरीवरला नाव ठेवायले तर, पोरायला ओळू काय म्हणायले तर. लिंबाखाचा चष्मा, अहो लिंबाखाचा चष्मा त्याची आयपातच ती आहे. तुमच्या जावायचं का 10 लाखाचा 5 लाखाचा चष्मा घालू शकत नाही ते लिंबाखाचा चष्मा घालणार. गरिबानं करायचं काय? त्यानं चोरी करायची का? मग तुमच्या जावायसारखा चष्मा घालण्यासाठी त्या गरिबाच्या पोरानं का चोरी करायची का? म्हणजे वाईट मार्गाला जायचं का त्या पोरानं? वाईट मार्गाला जात नाहीत गरिबाची लेकरं. ते लिंबाखाचा 20 रुपयाचा चष्मा घालूनच नाही का ते त्याचं नाही का भूक भागवितात. त्याच्याकडे करोडो रुपये नाहीत का ते एका दिवसात 10 लाख कमाई करीत नाही तर त्याच्या खिशाला रुपयाच नाही. रुपया नाही, त्याचे मायबापच 200 रुपये रोज कमीणार आहेत तर ते कुठून घालतात? तुमच्या मुलीच्या जितका मेकअपला खर्च झाला का तितका आज लग्न झालं नाही. खूप वाईट परिस्थिती, तुम्हाला माहीत नाही. बाहेर निघा जरासं पहा, जरासं गोरगरिबाकडे तुम्ही डोकावून पहा इंदोरीकर महाराज. थोडंसं तुम्ही डोकावून पहा गोरगरिबाची परिस्थिती काय आहे, तुम्हाला कळन. मग तुम्ही पायानं चला. तुम्ही हवेत चालायले तर हवेत चालू नका. जरासं तुम्ही सायलेंट चला, पायानं चला, मग तुम्हाला कळन गरिबाची परिस्थिती कशी असते कशी नसते.
ज्ञान देणारे असं ज्ञान कोणाला नको. उपयोगाचं नाही तुमचं हे ज्ञान. तुम्हाला वाटतंच ना मग हे करतात. अहो तुमच्याकडे चूक नाही, चूक आमच्या लोकांच्या समाजाकडे आहे. समाजाने तुम्हाला डोक्यावर बसून घेतले. तुम्ही आमच्या खेटर मारतात का डोक्यावर? तुम्हाला डोक्यावर घेतात तर तुम्ही डोक्यावर खेटर मारायला तर जरा कीर्तन करा, तुमची बेतानं करा, बेतानं बोला. प्रत्येकाला लेखी बाळी असतात. तुम्ही काय म्हणतात, कॉलेजला गेली की गुड्डी येते का नाही की तिकडंच जाती, फोन करते की पप्पा मग लग्न झालं म्हणून असं म्हणतात तुम्ही. गुड्डी का प्रत्येकाची का काय ती तसंच करणारी असते का? तसं नसतंय. प्रत्येकाला मुलीबाळी येतात. मुलीबाळीचं भान ठेवून बोलायला पाहिजे कोणी बी. आणि सुना लेकी बाळीचा चांगला विचार करा. आपण नाही का महाराष्ट्रात राहतो आणि आपला महाराष्ट्र म्हणजे नाही का सोन्याची चिडी आहे. मोठे संत महंत होऊन गेले तर पैसे खाऊन असे लगे बिंडच्या बिंड मारून गेलेले महाराज संत नव्हते झाले पहिले. आमचे तिथं दस्तापूरचे महाराज परभणीचे, त्याच्या शर्टाच्या खिशामध्ये कोणतरी 100 रुपये ठेवले होते. तर आमचे मारुतराव महाराज म्हणले हे कपडा म्हणले बेकार आहे. त्याने शर्ट जाळलं होतं, कपड्याचा त्याग केला आमच्या मारुतराव महाराजानं. आणि दुमार त्या शर्टाला खिसा शिवला नाही. आमचे असे संत होते मारुतराव महाराज. आज मारुतराव महाराज म्हणायला असा घंटा लागत आहे. काय त्याची कारागिरी का त्याचे कार्य महान आहे मारुतराव महाराजाचं. तुमच्या ऐकण्यात असं आमचे मारुतराव महाराज परभणीचे दस्तापूरकर म्हणतात मारुतराव महाराज. त्यानं शर्टाचा त्याग केला. ह्या खिशामध्ये 100 रुपये कोणीतरी ठेवले म्हणून त्यानं त्याच्या शर्टाला खिसा शिवला नाही. आमचे दस्तापूरचे मारुतराव महाराज एवढे असे संत होते. ते असे थप्प्यान 50 लाखाच्या गाडीमध्ये फिरत नव्हते ते. आणि दिवसाची 10 लाख कमाई करीत नव्हते ते. रुपये घेत नव्हते आणि असं नाव ठेवत नव्हते. त्याने समाज सुधारला. आमच्या मारुतराव महाराजांना मात्र समाज खरंच सुधारला. इतके ज्ञानी होते आमचे मारुतराव महाराज. खरंच मारुतराव महाराज आमचे नाही का आमच्यासाठी देवच होते ते मारुतराव महाराज. आज आमचे पूर्वज म्हातारे माणसं सगळे सांगतात की मारुतराव महाराजाला शर्टाच्या खिशामध्ये कोणतरी 100 रुपये ठेवले तर त्याने त्या शर्टाचा त्याग केला. शर्ट जाळून टाकलं. म्हणजे हे कपडा खराब आहे. यानं लालूच याच्या मनात, ह्या कपड्याच्या मनात लालूच आली. यानं पैसे खिशात ठेवले. दुमार आमच्या मारुतराव महाराजानं शर्टाला खिसा शिवला नाही, कधीच शिवला नाही. असे आमचे मारुतराव महाराज होते. तुम्ही तर लगे टिंगली करतात आणि आमचेच पैसे घेऊन आम्हालाच खेटर मारतात. वरून खेटर आम्हाला. आमच्याच लेखी बाळी काढायला येतं, आमच्याच पोरीला नाव ठेवायला येतं. पळून जाती तुमची गुड्डी आणि असं होती तसं होती तुम्ही म्हणतात. आज तुम्ही इंदोरीकर महाराज जराशे गरिबाच्या लग्नावर लक्ष द्या. तुम्ही संत आहेत ना, तर तुम्ही खरंच गोरगरिबाचा मदत करा. तुम्ही किमान एका मुलीच्या नाव खात्यावर 50-50 हजार तरी टाका तुम्ही गोरगरिबाच्या. आम्ही म्हणू खरंच इंदोरीकर महाराज खरंच आहेत ना. आम्ही तुमचं दर्शन घेऊ की इंदोरीकर महाराज समाज सुधारक आहेत. समाज सुधारण झालाय. समाज बिघडायलाय. नाव ठेवायचं म्हणायचं, पोरं टिंगल करायचं म्हणायचं. आपली मारुतराव हे इंदोरीकर महाराज त्याला माहीत वळू व्हायचं. वराती पुढे नाचायला तर हातभर जीप काढू त्याला का म्हणायचं हाताला. काय करणार ते लेकरं, काय करणार त्याने लेकरांना काय करायचं. डिप्रेशनमध्ये चालले तो डिग्र्या घेऊन पोरं डिप्रेशनमध्ये चालले. तर आज त्याला कोणीच वाली नाही, कोणीच नाही, कोणती नोकरी नाही, त्याला हाताला काम नाही, कोणतं काम नाही. काय करतात ते लेकरं. जमिनीला भार झाल्यासारखा झालाय. मायबाप शिक्षण करून 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 परेशान झाले. तर आणि बोलणारे तुमच्यासारखे महाराज संत, तुम्हाला एवढीच विनंती की आता तरी नाही का नीट बोला. तुम्ही समाजाला नीट बोला. कोणाच्या लेखी बाळीला बोलू नका. बोलताना जरा आपलं नाही का थोडंसं बेतानं बोला. एवढीच विनंती तुमच्या चरणापाशी आहे. धन्य तुमची कीर्तनकारी, धन्य हे तुम्ही इंदोरीकर महाराज. नीट बोला एवढीच विनंती आहे. धन्यवाद.